देव करुणी घ्यावा तेन्हे विण जीवा सुख नोहे येरती माई क दुःखाची जणिती नाही अदियंती अवसान अविनाश करी आपोली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माई क दुःखाची जणिती नाही अदियंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माई क दुःखाची जणिती नाही अदियंती अवसान विठ्ठल विठ्ठल जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन प्रथमा संताची त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणावतारं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सगळ्यांनी आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये जगदंबेचा जप करायचा आहे। जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा गे जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा गे जगदंबा आई भवानी जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा सप्तशृंगी तू जगदंबा
स्तुत प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा देवाची आवड सांगणारा गोड असा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आल्याच्या नंतर एक देव आपला करायचा आहे. इरती माईक दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. माईक पदार्थापासून बाजूला व्हायचं आहे. अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला भगवंताचं पिस लागावं आणि भगवंताचं जर पिस लागलं तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. विठ्ठल विठ्ठल श्री जगदंबा देवी यात्रा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सर्व कमिटीच्या वतीने जगदंबा देवी मंदिर सिंदखेड या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे श्रीमद देवी भागवताचं आयोजन केलेलं आहे. कथा प्रवक्त्या हरिभक्तपरायण साध्वी भागवताचार्य अनुराधाताई महाराज सांगडे अर्धा मसलाकर यांच्या सुंदर वाणीतून तुम्ही सर्वजण कथा श्रवण करत आहात. आणि सर्व सिंदखेड गावातील सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी नाही, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांची नावं मला मात्र माहिती नाहीत, म्हणून विणेकरी बाबापासून तर त्या टोपीवाल्या महाराजांपर्यंत, या टोपीवाल्या बाबापासून तर त्या टोपीवाल्या बाबापर्यंत सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरून माझ्या वाणीला सेवेला सुरुवात करते. विठ्ठल गोड अशा आयोजनामध्ये नियोजनामध्ये सुंदर अशी सेवा आहे. फक्त बॉक्सचा आवाज वाढवा, आता करण्याचा आवाज कमी करा. सगळे कीर्तनालासाठी आलेले आहेत, कारण बॉक्सचा आवाज जर वाढवला नाही तर सगळ्या करण्याचा आवाज येतोय मला. आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या परिश्रमाने सुंदर असा चालणारा ज्ञानयज्ञ सोहळा, आज सोहळ्याचं 6वं हे पुष्प आहे, 6वा दिवस आहे. भगवंताच्या कृपेने, आई जगदंबेच्या आदिशक्तीच्या कृपेने चालणारा सुंदर ज्ञानयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह. जिथे अखंडता आहे त्याला अखंड म्हणावं, जिथे अखंडता आहे त्याला अखंड म्हणावं. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प या अल्पज्ञानी पामराकडे या ठिकाणी आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे सगळे वयोवृद्ध तपोवृद्ध सगळे भजनी मंडळ आहेत. बसणारेही माझ्यापेक्षा वयानं, माझ्या वडिलांच्या वयाचे असतील, आजोबाच्या वयाचे असतील, पित्याच्या वयाचे असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि वाणीला सुरुवात करते. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे म्हणतात, बाबा जन्माला आपण कशासाठी आलो आहोत हे मानवाला कळालं पाहिजे. प्रत्येक कीर्तनकार येतो, सांगून जातो आणि कपडे झटकल्यासारखे विचार आपण झटकून जायचे नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आपलासा करायचा आहे. सखे सोयरे संबंध त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ते सगळे पामर आहेत, पण जन्माला आल्याच्या नंतर आपण कशासाठी जन्माला आलो हे मुळात कळालं पाहिजे. परमार्थासाठी आपला जन्म झाला आहे का प्रपंचासाठी आपला जन्म झाला आहे, मुळात या दोन गोष्टी कळायला पाहिजेत.
भगवंत सांगतात. आणि मी उपदेश करण्यासाठी तुम्हाला एवढी साधक नाही किंवा एवढी मोठी महान नाही आहे, कारण ही नारदाची गादी आहे, या गादीचा मान आहे म्हणून तुम्हाला उपदेश करत आहे. विठ्ठल विठ्ठल आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या वतीने आलेली ही सेवा आहे. आणि आमचे जे मालक आहेत परम आदरणीय श्रद्धेय हरिभक्त परायण नारायण महाराजजी चव्हाण, त्यांच्या मामाचं गाव आहे. थोडं विचार करूनच कीर्तन करावं लागेल, म्हणजे माझ्या मामा सासऱ्यांच्या घरी हे कीर्तन आहे. या गावामध्ये त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं आहे. अगोदर त्यांना धन्यवाद देते. गेल्या वर्षी मालकाचं कीर्तन झालं, यावर्षी म्हणले सुनबाईला घेऊन या, म्हणून सुनबाईच्या कीर्तनाचं आयोजन केलं. फार फार धन्यवाद आहेत त्यांना सगळ्यांना. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा आपण जन्माला आलो, नेमकं जन्माला कशासाठी आलो हेच मुळात आपल्याला लक्षात येत नाही. तुकोबाराय म्हणतात, गोड नरदेह प्राप्त झाला, पण कशासाठी देवाने देह दिला? देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन गोमाता. देवाने देह दिला, पण किती लोकांना कळाला? देवाने देह दिला, किती जणांना कळाला की भगवंताने गोड नरदेह दिला, 3.5 हाताचा हा देह दिला, गोड नरदेह दिला, पण किती लोकांना कळाला? भगवंताने दिलेला देह आहे आणि फ्री मिळालेला हे शरीर कसं किरायाने मिळालेलं आहे. प्रत्येकाला, कोणाला 80 वर्षापर्यंत, कोणाला 100 वर्षापर्यंत, जुने लोक राहत होते 100 वर्षापर्यंत, पण आता नाही. आता 60मध्ये 80मध्ये जुने लोक इथे बसलेले आहेत. देवाने देह दिला, पण हा नरदेह त्या ठिकाणी एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ देह भगवंताने दिला. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काकड्यातले प्रमाण आहेत. महाराज म्हणतात हा नरदेह दुर्लभ आहे आणि 84 लक्ष येऊन फिरून फिरून हा देह त्या ठिकाणी प्राप्त झाला. मला सांगा, कुत्र्याच्या जन्मामध्ये, गाढवाच्या जन्मामध्ये भजन करता येतं का हो? टाळी वाजवता येते का? सिंदखेडकर, टाळी वाजवता येते का? कुत्र्याच्या जन्मामध्ये, कुत्र्याचा जर मनुष्याला जन्म मिळाला तर लोक काय म्हणतात? हाड म्हणतात की नाही? गाढवाला काय टाळी वाजवता येत नाही, कुत्र्याला टाळी वाजवता येत नाही, पण मनुष्याला हात दिले देवाने, त्या हाताचा उपयोग केला पाहिजे. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला टाळी वाजवली पाहिजे. मुख दिलं देवाने, याच देही घडे देवाचे भजन, नारायण नारायण
देहाची देही घडे देवाचे भजन. हे ज्ञान दुसरीकडे नाही, या देहामध्येच भगवंताचं भजन करता येतं. हाताने टाळी वाजवता येते. ज्या वेळेला मनुष्य टाळी वाजवतो, टाळी वाजवल्याने काय होतं, लोक आम्हाला विचारतात, ताई टाळी वाजवल्याने काय होतं? हातावरच्या रेषा बदलल्या जातात. टाळी वाजवल्याने मेन मुळात धनरेषा चेंज होते. हातावरली धनरेषा घरी गेल्यावर बघायचा, हातावरली धनरेषा चेंज होत असते. स्त्रीच्या उजव्या हातावरची धनरेषा असते आणि पुरुषाच्या डाव्या हातावरची. सगळ्या रेषेच्या मधून जाते. ज्याची सरळ गेली आहे त्याच्याकडे भरपूर धन आहे. बरं, फक्त घरी गेल्यावर बघायचं, विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाने गोड नरदेह दिला, पण भगवंताच्या भजनासाठी दिला. जने हा जीव दिला दान, करीना दयाचे चिंतन, कराचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. भवरोग विवरीच्या तीरी, जोया विवरीच्या तीरी, नाचे जीवापणा भवरोग विवरीच्या तीरी, जोया विवरीच्या तीरी. देवा दिला दान, करीना दयाचे चिंतन, जग जीवन नारायण, आईन गुण दयाचे. हा जीव देहाबाना, याचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गाईन गुण. देवाने एवढा गोड नरदेह दिला, पण त्याचाही मनुष्याला विसर पडला आहे. कारण मायेच्या बंधनामध्ये मनुष्य एवढा अडकलेला आहे की त्याच्यातून तो मुक्त होण्यासाठी गोड देवाने नरदेह प्राप्त करून दिला. पण या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर एक देव करायला सांगतात. मग कोणताही करा, पण काय करा, एकच देव तुकोबाराय म्हणतात. एक देव करा, जास्त देव करूत बसू नका. एकच देव करतात. तुकोबाराय म्हणतात, बाबा आपुला तो एक. काय शब्द वापरला तुकोबारायांनी? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिन्ही विण जीवा सुख नोहे. सुख शोधण्यासाठी परप्रांतात जायची गरज नाही. सुख शोधण्यासाठी, कारण हे जे सुख आहे ते भारतामध्ये महाराष्ट्रामध्येच आहे. हे सुख तुम्हाला बाहेर कुठेही परदेशामध्ये परप्रांतामध्ये मिळणार नाही. वारकरी संप्रदायाची पताका एवढी मोठी आहे की ती महाराष्ट्रामध्ये, ती भारतामध्ये पाहायला मिळते. म्हणून परप्रांतामध्ये त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. याच ठिकाणी वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो, बाबा याच देहामध्ये देवाचं भजन घडतं आणि याच देहामध्ये देव आपलासा करता येतो. तो कसा? देव कोणी आपलासा केला? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा देव कोणी आपलासा केला? शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणी या तीर्थक्षेत्रामध्ये भूमीमध्ये असणारे शांतीब्रह्म आहेत. शांतीब्रह्म पदवी प्राप्त झाली आणि त्याच नाथाच्या पैठणी या तीर्थक्षेत्रामध्ये एक भक्त जन्माला आला. त्याचं नाव होतं कुर्मदास. कोणी देव आपलासा केला? मुमेडियन समाजामध्ये जन्माला आलेला होता, मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला कुर्मदास. आणि तो देवाचं भजन त्या ठिकाणी करत आहे. भगवंताची आवड लागली आणि एवढी आवड लागली, हात नाही पाय नाही त्या कुर्मदासाला, आणि भगवंताची आवड लागली. रोज त्या ठिकाणी कीर्तनासाठी कुर्मदास येऊन बसायचे. कुर्मदासाचे वडील कुर्मदासाला पाठीवरती घेऊन कीर्तनासाठी आणून बसवायचे. असं करता 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 22 वर्षाचे कुर्मदास झाले. किती वर्षाचे? 22 वर्षाचे कुर्मदास झाले आणि वडील वारले. वडील वारल्याच्या नंतर त्या ठिकाणी आईला सांगितलं, मातोश्री तुम्ही एक काम करा, कारण पैठण या क्षेत्रामध्ये नाथांचे आजोबा भानुदास महाराज कीर्तन करायचे.
भानुदास महाराजांना दिंडीचं प्रस्थान होणार होतं, म्हणून भानुदास महाराजांनी ठरवलं की आज दिंडीचं प्रस्थान होणार आहे, पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये दिंडी जाणार आहे आणि कोणाकोणाला यायचं आहे असं कीर्तनामध्ये कोणी सांगितलं? भानुदास महाराजांनी सांगितलं. त्याच कीर्तनामध्ये कुर्मदास येऊन बसले होते. आईने पाठीवरती आणून बसवलं आणि सांगितलं, हे कुर्मदासा, हा तुझा शेवटचा मुक्काम आहे, आता काही मला कीर्तनाला नेऊन बसवायला सांगू नको. असं सांगितल्याच्या नंतर कुर्मदास त्या ठिकाणी बसले आणि सांगितलं, बाबा माझी अशी इच्छा आहे की मीही दिंडीमध्ये तुमच्यासोबत यावं. बाबांनी सांगितलं, कुर्मदासा तुला हातही नाहीत आणि पायही नाहीत, कशी तू वारी करशील, कसा दिंडीला येशील? सांगितलं, बाबा मी कसाही येईल, पण मला तुम्ही होकार द्या दिंडीसाठी येण्यासाठी. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि दिंडी दर मुक्काम करत दिंडीचं प्रस्थान झालं. पैठणहून तीर्थक्षेत्रामध्ये दिंडीचं प्रस्थान झालं आणि दिंडी निघाली कुठे? पंढरपूरच्या दिशेने. आता कुर्मदास रोज नित्य नियम होता कुर्मदासाचा. ज्या वेळेला वारकरी चालायचे त्यावेळेला कुर्मदास मंदिरात बसायचे आणि वारकरी ज्या वेळेला झोपायचे त्यावेळेला रात्री कुर्मदास चालायचे. कसे चालत असतील? पायही नाहीत आणि हातही नाहीत. त्या संताला हातही नाहीत आणि पायही नाहीत. भगवंत आणि ईश्वराने आपल्याला 2 हात दिले, 2 पाय दिले, पण त्या कुर्मदासाने ठरवलं की ज्या वेळेला वारकरी कुटियामध्ये रावटीमध्ये झोपतील त्यावेळेला त्या ठिकाणी चालायचे. कसे? लोटांगण घेत 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 रस्त्यावरती चालायचे. त्या कुर्मदासाच्या शरीरामध्ये किती काटे टोचले असतील. आपल्या पायात साधी चप्पल जर नसली तर माणसाला खडा टोचला तर त्रास होतो. त्या कुर्मदासाला किती त्रास झाला असेल. पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत कुरुडवाडी नावाचं गाव लागतं. त्या ठिकाणी पंढरपूर येण्याच्या अगोदर कुर्मदास दर मुक्काम करत लोटांगण घेत 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 त्या ठिकाणी निघाले. आणि आता मात्र त्या शरीराला यातना सहन होत नाहीत. त्यावेळेला कुर्मदासाने भगवंता भानुदास महाराजांकडे सांगितलं, भानुदास महाराज एक काम करा, माझ्या पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करा की देवा तुझा दास तुझा भक्त पंढरपुरापर्यंत येऊ शकत नाही, कृपा करून त्याला विनंती करा आणि त्याला माझा नमस्कार सांगा. कुर्मदासाने त्या ठिकाणी देऊळाच्या बाहेरच बसलेले आहेत नाथ बाबा आणि भानुदास महाराज दिंडी घेऊन मंदिरामध्ये आले. पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये दिंडी आली. ज्ञानोबा तुकोबाचं भजन करत भानुदास एकनाथ गात ती दिंडी निघाली. आणि असं करता करता महाद्वारापर्यंत दिंडी आली. महाद्वारापर्यंत आल्याच्या नंतर भानुदास महाराजांच्या मनामध्ये विचार आला की आज भगवंताचा भक्त साधा आणि भोळा असणारा तो भक्त आहे. तो भक्त आज देवा तुमच्यापर्यंत येऊ शकला नाही. तो कुर्मदास तुमची वाट पाहत आहे. भानुदास महाराजांनी शब्द काढल्याबरोबर विठेवरच्या देवाने धाड दिशेने उडी मारली आणि ज्या ठिकाणी कुर्मदास पडलेला आहे त्या ठिकाणी भगवान स्वतः गेले आणि स्वतः जाऊन देवाने कुर्मदासाला मांडीवर घेतलं, शरीराहून हात फिरवला आणि सांगितलं, कुर्मदासा तुला येण्यासाठी विलंब झाला का? म्हणून एकनिष्ठता भाव त्याच्यामध्ये सांगितला आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात किती एकनिष्ठ भाव होता कुर्मदासामध्ये, किती एकनिष्ठ भाव होता की परमात्म्याविषयी एवढा एकनिष्ठ भाव होता. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात किती एकनिष्ठ तो एक देव करोनी जावा, आपुला 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 तो एक देव करोनी जावा. दिनवीन जीवा सुख नोहे, दिनवीन जीवा सुख नोहे, रते माई के दुखाती जननी, रते माई के दुखाती जननी. लेनेवीर जीवा सुख नोहे, लेनेवीर जीवा सुख नोहे,
काजी जरी तुकोबराय म्हणतात, बाबा कुर्मदासाने जसा देव आपलासा केला, एकनिष्ठ भाव जाणून घ्यायचा आहे. कुर्मदासाने जसा देव आपलासा केला, त्या कुर्मदासाला हातही नाहीत आणि पायही नाहीत. त्याला हातही नाहीत, पायही नाहीत, तरी देव आपलासा केला. देव स्वतः त्या ठिकाणी भेटण्यासाठी आला. मग बाबा देवाने आपल्याला 2 हात दिले, 2 दिली पाय. इंद्रिये हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे दिवा पण भवरोग. डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. क्या बात आहे. काय महाराजांनी प्रमाण दिलं, खूप गोड. दिले इंद्रिय हात पाय बोलाया, मुख दिलं, डोळे दिले पाहायला. हे डोळे कशासाठी दिले देवाने? कधी कधी विचार केला पाहिजे. देवाने डोळे दिले पाप होताना पाप कर्म पाहण्यासाठी नाही दिले. थोडा विचार करा. देवाने डोळे दिले कारण कलियुगाचं थैमान सुरू झालं आहे. देवाने डोळे दिले पर येणारी माते समान, पर येणारी रखुमाई समान, हे सांगणं जास्त गरजेचं झालं आहे. कारण देवाने डोळे दिले चांगलं पाहण्यासाठी दिले आहेत. देवाने कान दिले चांगलं ऐकण्यासाठी दिले. देवाने तोंड दिलं चांगलं बोलण्यासाठी दिलं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनाबाई कुठे काम करून जाईल सांगता येत नाही. म्हणून देव आपलासा केला पाहिजे आणि देव आपलासा करणं. पण या कलियुगामध्ये मनुष्याला विसर पडला आहे. देहाचाही विसर पडला आणि देवाचाही विसर पडला. काय करतायत मनुष्याने? देवाचं, गावाचं आणि भावाचं कधीच खायचं नाही. देवाचं, गावाचं आणि भावाचं तर खाल्ल्याने कल्याण होत नाही. म्हणून त्या ठिकाणी देहाचा विसर पडला आणि देवाचाही विसर पडला. काही लोक आम्हाला म्हणतात, ताई आमचं अजून वय झालं नाही कीर्तन ऐकायचं. काय म्हणतात? आमचं अजून वय झालं नाही कीर्तन ऐकायचं. पण यांचं वय आहे का कीर्तनात उभं राहायचं? आज किती वय बाबा तुमचं? 65 वय, तरी हातामध्ये टाळ घेऊन उभे. टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. 65 वय तरी टाळ घेऊन उभे आहेत. म्हणून काही म्हणतात, ताई आमचं अजून वय झालं नाही कीर्तन ऐकण्यासाठी, कीर्तनासाठी, श्रीमद भागवतासाठी, सत्संगाचा कोणताही विषय श्रवण करण्यासाठी वयाची मर्यादा त्या ठिकाणी सांगितलेली नाही. म्हणून देव आपलासा करण्यासाठी वयाची मर्यादा लागत नाही. पण आपल्याला विसर पडला, काळाचाही विसर पडला, देहाचाही विसर पडला, सगळ्याच गोष्टींचा विसर पडला. कसा विसर पडला पहा. एक उदाहरण देऊन तुम्हाला पटवून देईल. एक जावई होता, सिंदखेडचा म्हणायला हरकत नाही. सिंदखेडचा जावई होता, सिंदखेड राजाचा जावई होता. आणि तो सासरवाडीला जाण्यासाठी निघाला. तो कोण होता त्याचं नाव मी कीर्तन होईपर्यंत सांगणार नाही. तो जावई निघाला महाराज कुठे? सासरवाडीला. आता नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा. काय दणगट सासरवाड्या दिसतात. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान.
तो जावाई निघाला कुठे? सासरवाडीला. आणि सासूबाई जुन्यातली सासूबाई होती. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. जावाई आला, बसायला पाट, सुंदर चांदीचं ताट वाढलेलं आहे. आणि सासूबाईंनी सुंदर स्वयंपाक केला होता, दिरडा आणि गुळवणी. काय केलं होतं सासूबाईंनी? दिरडा आणि गुळवणी. जावयाला इतकं आवडलं. काय? दिरडा आणि गुळवणी. लक्षात ठेवायचा, सासूबाईने इतका सुंदर स्वयंपाक केला, दिरडा आणि गुळवणी. जावयाने 4 ते 5 दिरडे खाल्ले वा, आणि 2-4 वाट्या गुळवणी. गुळवणी कळते ना सगळ्यांना, जुन्या काळातली गुळवणी. दिरडा आणि गुळवणी त्या ठिकाणी खाल्ली. इतका आनंद झाला जावयाला. जावई म्हणला ढेकर आला, सासूबाई फार पोट भरलं म्हणे. दिरडा आणि गुळवणी त्या ठिकाणी खाल्लं, एवढं पोट भरलं. आणि तो गावाकडे सासरवाडी येऊन घरी येण्यासाठी निघाला. घरी येण्यासाठी आला. गावामध्ये त्या ठिकाणी त्याने मोटरसायकल लावली. आणि मोटरसायकल लावून जसा तो पायी पायी निघाला, तशी त्या ठिकाणी एका म्हशीने शेण टाकलेलं होतं. जसा त्याचा पाय घसरलं तसं विसरलं तसं पसरलं. जसं पसरलं तसं घरी आलं. बायकोला आवाज दिला. असंच म्हणतात ना तुमच्याकडे? कसं आहे? पप्प्याची माय असं आहे का? आवाज दिला, बायकोला आवाज दिला. पिंट्याची आई म्हणे बोला ना. म्हणजे तुझ्या माईनं जे खायला केलं ना ते मला खायचं आहे. ती म्हणे काय केलं आईने? म्हणजे तुझ्या आईनं जे बनवलं तेच बनव. ती म्हणे काय बनवलं ते तरी सांगा. पडलं तसं घसरलं तसं पसरलं तसं. काय केलं होतं सासूबाईने खायला? सिंदखेडच्या सासा, दिरडा आणि गुळवणी. लक्षातच येईना त्याच्या काय केलं होतं तर. ती म्हणली मालक तुमचे जरा वायर निष्ठलेत का? एवढा शब्द तिने वापरला बरं का. त्याने अशी काडकन वाजवली महाराज, जोरात दिली ठेवून. तुम्ही अशी वाजवली, आणि जशी वाजवली तशी ती रडायला लागली. शेजारची बाई आली आणि तिला म्हणायला लागली, का गं म्हणे काय मारलं ग म्हणे तुझ्या नवऱ्याने तुला? बाई काय तुझी पाठ दिरड्यावणीच केली. ते पळतच आलं. हा तेच म्हणत होतो मी. काय? विसरली तया थोर झाली हानी, 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 विसरली तया थोर झाली हानी. पचती हानी 84च्या, 84च्या पचती हानी 84च्या, 84च्या पचतीला हानी 84च्या, 84च्या पचतीला विसरली तया थोर झाली हानी, 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 विसरली तया थोर झाली हानी. परिणाम काय झाला? विसरल्यामुळं. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, 84च्या विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. विसरल्यामुळं हानी झाली. पचतील खाणी 84च्या. तसा विसर पडला, देहाचाही विसर पडला. तुम्ही कुठेही गेलं तरी मी आणून बसवते. देहाचाही विसर पडला आणि भगवंताचाही विसर पडला. म्हणून बाबा या गोड नरदेह आपल्याला मिळालेला आहे. तो मिळालेला देह प्रपंचही करा. तुकोबाराया म्हणतात प्रपंचही करा. मी म्हणत नाही. तुकोबारायांनी एक सोडून दुसरी केली.
प्रपंचही करा, पण करत असताना प्रपंच कसा करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रपंच करत असताना संसारी असावे असुणी नसावे, भजन करावे वेळोवेळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसारामध्ये असूनही त्या ठिकाणी आलिप्त राहायला शिकायचं आहे. जसं पक्षी अंगणी उतरती तसं राहायचं आहे. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थाचा छंद थोडा तरी मनुष्याला लागला पाहिजे. असोनी संसारी जिव्हे वेगुकारी, वेदशास्त्र उभारे बाया सदा, वेदशास्त्र उभारे बाया सदा. असोनी संसारी जिव्हे वेगुकारी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. असोनी संसारी जिव्हे वेगुकारी, 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 वेदशास्त्र उभारे बाया सदा, वेदशास्त्र उभारे बाया सदा. असोनी संसारी जिव्हे वेगुकारी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. हरिपाठामध्ये महाराज म्हणतात की बाबा असोनी संसारी, संसारी असून अलिप्त राहायला सांगितलं आहे. संसारापासून जसं आंबा पिकल्याच्या नंतर झाडाचा वेगळा होतो, आंब्याचे दिवस आहे सध्या, आंबा जसा पिकला तसा झाडापासून बाजूला होतो, तसं संसाराच्या मोहापासून मनुष्याने बाजूला व्हायचं आहे आणि बाजूला होऊन देव आपलासा करायचा आहे. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, त्याच्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला कुठे सुख सापडणार नाही. मला खरं सांगा, इथं बसल्याच्या नंतर आता रोज तुम्ही सत्संगाला येता, श्रीमद देवी भागवत कथेला येता, कीर्तनाला येता, इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला इथं कोणाची आठवण येते का? झोपल्या का काय? इथं बसल्याच्या नंतर कोणाची आठवण येते का? सासूची? तिची तर अजिबातच नाही म्हणा. नंदेची? तिचं तर नावच काढू नका म्हणा. इथं बसल्याच्या नंतर आपल्याला कोणाचीच आठवण येत नाही, म्हणजे ह्याला सत्संग म्हणतात. कारण सत्संगामध्ये फक्त भगवंताचं भजन, 2 तास प्रभूचं भजन करायचं असतं आणि सोबत काही येणार नाही बरं का. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंदाचं नाव फक्त मुखामध्ये राहावं लागतं. प्रभूचं नामस्मरण, आई जगदंबेचं नामस्मरण जेवढं तुम्ही घेतान तेवढंच आपल्यासोबत पुण्याचं गाठोडं सोबत येणार आहे. याच्याशिवाय दुसरं आपल्यासोबत काही येणार नाही. कितीही बंगला गाडी पैसे सगळं जरी असलं तरी सोबत काही येणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा देव आपलासा करायला शिका. सखे सोयरे नाते संबंध ईश्वर मानत नाही. ईश्वर म्हणतो देव आपलासा करा आणि एकच देव करा, अनेक देवाच्या नादी लागू नका. आता 5-10 वर्षामध्ये काय झालं, ह्या माता माऊल्या पार्वती महादेवाच्या मागे लागल्यात. खरं बोलतेय ना मी. 5-10 वर्षामध्ये श्रद्धे प्रदीप पंडित मिश्रा आल्यापासून एवढ्या शिव महापुराण कथा सुरू झाल्या. आमचे बी भागवत बंदच झाले. कोणी म्हणतं डायरेक्ट शिवकथा आहे का, शिव महापुराण प्रवक्त्या पाहिजेत आम्हाला. मी म्हणत नाही महादेवाची सेवा करू नका, या मताची मी नाही. सेवा करा, कोणत्याही देवाची करा. महादेवाची सेवा जरी केली, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, तो भोळा देव आहे आणि लवकर प्रसन्न होणारा तो देव आहे. फार भोळा देव आहे. पण मला असं वाटतं की घरातल्या देवाला प्रसन्न जर केलं, पती हा परमेश्वर आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून शास्त्र असं सांगतं की बाबा घरातल्या महादेवाला जर प्रसन्न केलं तर मंदिरातली जडमूर्ती प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही. घरातला महादेवाला व्यवस्थित चहा द्या, कॉफी द्या, नाश्ता द्या, जेवण द्या, 2 टायमाची भाकरी द्या, जे काही असेल ते. घरातल्या बोलक्या महादेवाला जीव लावा हे सांगणं काळाची गरज आहे. मंदिरातल्या महादेवाला कधीही जाता येतं.
पार्वतीला हात जोडून विनंती आहे, घरातल्या महादेव जर उपाशी राहिला आणि मंदिरातल्या महादेवाला लिटरनी दूध जरी ओतलं तरी काही उपयोग नाही. घरातल्या महादेवाची सेवा, सासू आणि सासरे हे महादेव आहेत, आपल्यासाठी चारीधाम त्या ठिकाणी आहेत. कारण जगाचा मालक विठेवर उभा करण्याची ताकद पुंडलिकामध्ये होती फक्त आई वडिलांच्या सेवेमुळे. म्हणून जेवढी आपल्याच्यानं होईल तेवढी त्या ठिकाणी माता माऊल्यांना हात जोडून विनंती आहे. कारण आपल्या या भारत देशामध्ये कितीतरी वृद्धाश्रम आहेत, या भारत देशामध्ये कितीतरी वृद्धाश्रम आहेत. कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत, आपण सुशिक्षित नाहीत. जे सुशिक्षित आहेत त्यांचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत आणि आपण सुसंस्कृत आहोत म्हणून आपले मायबाप घरी आहेत. आपण कधीच म्हणायचं नाही आम्ही मायबापाला सांभाळतो, अजिबात म्हणायचं नाही. मायबाप आपल्याला सांभाळतात. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा देव आपलासा करा. कारण पुंडलिक रायाने जशी भक्ती केली, आई वडिलांची सेवा केली, ते मातृदेव भव पितृ देव भव शास्त्राने सांगितलं. आमचा पहिलं देव भव काय असेल तर मातृदेव भव पितृदेव भव. हे म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू. तुझे कृपा सिंधू पांडुरंगा, तुझे कृपा सिंधू पांडुरंगा, कृपा सिंधू पांडुरंगा, तुझी कृपा सिंधू पांडुरंगा, तुझी कृपा सिंधू पांडुरंगा, सिंधू पांडुरंगा. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, 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 गुरुराया चरणी मस्तक ठेविले. क्या बात आहे. गुरुराया चरणी मस्तक ठेविले. महाराजांनी योग्य प्रमाण दिलं आणि त्या प्रमाणावर खूप काही 2 घंटे अजून बोलता येईल. गुरुराया चरणी मस्तक ठेविले. जसे मातृदेव भव आहेत घरातले, पितृदेव भव आहेत, तसे गुरुराया चरणी मस्तक ठेविले. महाराज म्हणतात, बाबा ज्या वेळेला एखाद्या वेळेला मनुष्याला देव भेटेल पण सद्गुरू शिवाय संताची भेट होत नाही. एखाद्या वेळेला देव आम्हाला भेटेल पण सद्गुरू शिवाय. क्या बात आहे. हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्त से उपाय, हरि प्राप्त से उपाय, हरि प्राप्त से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, केले साधती साधना, हो केले साधती साधना. धरावे संताने पाय, धरावे संताने पाय, तेरे सारथी साधना.
एका बॉलमध्ये चांगलं जमतंय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि काय म्हटले महाराज तुम्ही? ज्ञानदेवा म्हणे तरलो तरळून आता उद्धरिलो गुरुकृपे. सद्गुरूंच्या कृपेने त्या ठिकाणी मनुष्याचा उद्धार होत असतो. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नशेची निष्ठंक आडवणे, नशेची निष्ठंक आडवणे, इंद्रचंद्रदेव ब्रह्माजी करोने, इंद्रचंद्रदेव ब्रह्माजी करोने. नशेची निष्ठंक आडकोनी, नशेची निष्ठंक आडकोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करो. सद्गुरूंचे एवढे प्रमाण आहेत महाराज. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, असे कित्येक प्रमाण आहेत. म्हणून सद्गुरूंची त्या ठिकाणी कृपा जर झाली तर मनुष्याला संत कळत असतात, साधू कळत असतात. म्हणून जीवनामध्ये अन्नाचा कण आणि संताचा क्षण कधीही वायाला जाऊ देऊ नये. जीवन जगत असताना संताचा क्षण हा आपण जपला पाहिजे. आणि सद्गुरूंची कृपा व्हावी. सद्गुरूंची कृपा जर झाली तर मनुष्याला देव, संत, साधू त्या ठिकाणी कळत असतात. सद्गुरू त्या ठिकाणी गुरु अनेक आहेत. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. गुरु अनेक आहेत. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळणं म्हणजे गुरु आहेत. पण कान मंत्र देतात त्याला सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरू कोणी कोणी केले करा बरं जरा वरती हात मला बघू द्या बरं. बाकी इकडं वट्यावर बापरे सगळ्यांनी केले ना तुम्ही. हात वरती केले नाही म्हणजे. आणि कोणी नाही केले बरं? सगळ्यांनी केले. सद्गुरू त्या ठिकाणी करणं फार महत्वाचं आहे. शास्त्र सांगतं. माझ्या कीर्तनातून तुम्हाला घरी काही नाही नेता आलं तर एवढं तरी ऐका. शास्त्र सांगतं प्रपंचामध्ये प्रवेश करत असताना सावधान शुभमंगल सावधान, ते सावधान कळतं ना आपल्याला. ज्या वेळेला सावधान ब्राह्मण व आपल्याला सावध करतात की बाबा आता तरी सावधान व्हा, सावधान. प्रपंचामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर मनुष्याने त्या ठिकाणी सद्गुरू केले पाहिजेत हे शास्त्र सांगतं. आणि आपलं वय झालं महाराज, कोणी 60 वर्षाचे, कोणी 70 वर्षाचे, कोणी 65चे, पण अजूनही आम्ही सद्गुरू केलेले नाही. मला तुम्ही खरं सांगा, रिकामं मडकं जे असतं, गाडगं जे असतं, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? गाडगं म्हणतात. भरलेलं दह्याचं गाडगं आहे ते कसं वाजतं? आणि रिकामं गाडगं हां टंगटंग वाजतं ते. ज्या वेळेला आपण माठ घेतो उन्हाळ्याच्या वेळेला पाणी पिण्यासाठी, त्या माठाला किती वेळा वाजवता आपण? फुटलेला आहे का, त्याला छिद्र पडलेलं आहे का? हां, तो माठ घेताना आपण 10 वेळा विचार करतो. मग हे आपलं रिकामं आहे का भरलेलं आहे, कधी विचार करायचा आहे? वरती गेल्यावर रोज महाराज लोक कितीतरी येतील, रोज सांगतील आणि कितीतरी वरती जातील, पण आपल्यात काही बदल होऊ द्यायचा नाही. तुम्हीच म्हणा भाऊ मला काय करायचं. विठाला विठाला. हो, इथं संस्थेतले विद्यार्थी आहेत, किती सुंदर दिसत आहेत, टाळ वाजवत आहेत. सद्गुरूंची कृपा झाली, महाराज सुंदर मृदंग वाजवत आहेत. कारण देहाचं मंथन केल्याशिवाय, मंथोनी नवनिता तैसे घे अनंता, मंथन केल्याशिवाय कोणतीच गोष्ट माणसाला प्राप्त होत नाही. देहाचं मंथन केल्याशिवाय, जसं दुधामध्ये तूप आहे दिसतं का? बोला बोला, दुधामध्ये तूप आहे दिसतं का? मग तूप नाही का त्याच्यात? मग शरीरामध्ये भगवान सांगतात साठविला हरी जी हृदय मंदिर, हरी साठवायला सांगतात. मग ह्या शरीरामध्ये हरी नाही का? बोला बोला, हरी नाही का?
जर नसतं तर रामनाम सत्य झालं असतं. या शरीरामध्ये हरी आहे का नाही? आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिवीन. हरीशिवाय त्या ठिकाणी पर्यायच नाही. म्हणून जन्माला आला आहात तर देव आपलासा करायला शिका. एक देव जर केला, एक निष्ठतेचा भाव मनुष्याकडे असला पाहिजे. महादेवाला पाणी घालताना ठीक आहे घाला, इथून बाजूला गेलो आपण. महादेवाला पाणी घालताना तर घाला, माझं म्हणणं नाही. एक तांब्या सोडून 2 तांबे घाला, पण पहिल्यांदा मालकाचं दर्शन घ्यायचं, मग महादेवाकडे जायचं. का मालकाचे पायच गवसत नाहीत? असं काही नाही ना. मालकाचे त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे. हे शास्त्राचा नियम आहे, एवढा आम्ही केला पाहिजे. मी एवढी काही मोठी नाही तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी, परंतु जेवढं सद्गुरूंनी मला शिकवलं तेवढं तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणून भगवान सांगतात, बाबा माईक पदार्थांच्या मनुष्याने नादी लागायचं नाही. हे जे माईक पदार्थ आहेत, एरती यरती माईक दुःखाची जनती, यरती माईक दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची यरती माईक दुःखाची जनत, यरती माईक दुःखाची जनत, यरती माईक दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, यरती माईक दुःखाची जनती, यरती माईक दुःखाची जनती. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती. यरती माईक दुःखाची जनती, यरती माईक दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती. नाही आदी अंती, नाही आदी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, आदी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, आदी अंती अवसान. यरती माईक दुःखाची जनती, यरती माईक दुःखाची जनती. येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती. क्या बात आहे. एरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. माईक पदार्थापासून बाजूला व्हायला सांगितलं आहे. माईक पदार्थांचं व्यसन सोडायला सांगितलं आहे. माईक पदार्थापासून बाजूला व्हा. आता माईक पदार्थ कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे माईक पदार्थ आहेत. याच्यापासून थोडंसं बाजूला व्हा. याच्यापासून थोडंसं व्यसनाधीन बाजूला व्हायला सांगितलं आहे. माईक पदार्थांचा हा जो मोहमायेचा प्रपंच आहे, याच्यापासून थोडंसं बाजूला व्हा. आता तरी बाजूला व्हा, आता तरी बाजूला व्हा. संत आपल्याला सावध करतात, बाबा आता तरी आपण बाजूला व्हायचं आहे. संत म्हणतात, बाबा प्रत्येक वेळेला जाग करण्याचं काम हे संत करत असतात. काय सांगू आता? संताचे उपकार मज निरंतर जागविती. जागवण्याचं काम हे संत साधूला आपल्याला करत आहेत. म्हणून आपण उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माची
उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा चुकवा व्यथा जन्माच्या जागे होय आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माझा चुकवा व्यथा जन्माच्या संत साधू आपल्याला जागवण्याचं काम करतात. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. संत साधू आपल्याला जाग करत आहेत. बाबा आता तरी उठा आणि आता तरी जागे व्हा. मला खरं सांगा, देवाला तुम्ही शिडे फुलं वाहता का ताजे? ज्या वेळेला तुम्ही देवपूजा घरातली करता त्या वेळेला देवाला कोणती फुलं वाहता? खाली बसलेले सिंदखेडकर तुमच्याकडे कोणते फुलं वाहतेत? ताजी फुलं वाहता ना. इकडं देवपूजा आमच्याकडं नाहीच म्हणा, सगळं माता वर्गच करतो. खरं तर शास्त्र असं सांगतं घरातली देवपूजा हे पुरुषानं करावी. आम्हाला वेळच नाही म्हणा देवपूजा करायला, देव धुवायला आम्हाला वेळ नाही. शास्त्र असं सांगतं की बाबा घरातली देवपूजा हे पुरुषानं करावी. म्हणून भगवान सांगत आहेत की बाबा देवपूजा करत असताना, भगवंताची आराधना करत असताना देवाला आपण शिडे ताजे फुलं वाहतो. मला खरं सांगा, मंदिरामध्ये कीर्तनामध्ये भागवतामध्ये शिडेच फुलं येऊन बसतात. येते का लक्षात? मंदिरामध्ये भागवतामध्ये सत्संगामध्ये शिडेच फुलं येऊन बसतात. ताजे फुलं गोधडीतच झोपतात. ताजे फुलं म्हणतात हो तिकडं आई जगदंबेच्या तिकडं कीर्तन आहे, आता कवा जावा तिकडं, आपली झोप चालल्या जाईल. रात्र झोपण्यामध्ये निघून चालली आहे, दिवसभर कुटुंब पोषणामध्ये निघून चालला आहे. आपल्याकडे उरलं तरी काय? रात्र झोपण्यामध्ये निघून चालली, दिवसभर काबाड कष्ट करण्यामध्ये मनुष्याचा वेळ त्या ठिकाणी क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू. नासिवंत देह जाणार सकडन आयुष्य खातो काळ सावधान. शास्त्र सांगतं बाबा सावधान व्हा, आता तरी सावधान व्हा. आता तरी पुणे हाची उपदेश नका करू नाश आविषाचा, नका करू नाश आविषाचा. आता तरी पुढे हाती उपदेश नका करुणाच्या आयुष्या, नका करुणाच्या आयुष्या. आता तरी मान्य करा आणि आता तरी आयुष्याचा नाश त्या ठिकाणी करू नका. आता तरी जाग व्हा. नऊ तरुण पिढी तरी जागे व्हा. म्हणून देवाला जशी ताजी फुलं आवडतात ना, देवाला ताजी फुलं आवडतात, तसं रिटायर झाल्यावर मनुष्य इकडे येतो त्यावेळेला गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कमरा साथ देत नाहीत, कमराला कळा लागतात, इथपर्यंत येणं शक्य होत नाही, चालणं शक्य होत नाही. त्यावेळेला एक म्हातारे आजोबा होते आणि ते म्हणायला लागले, ताई आम्हाला भजन शिका वाटतंय. आणि सगळ्या दातातून हवा चालली. कधी? दात पडल्यावर आम्हाला भजन शिका वाटतंय. ज्या वयामध्ये शिकायचं आहे त्या वयामध्ये आम्ही काय म्हणतो, 16वं वरीस, 16वं वरीस धोक्याचं, पण धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं आहे. 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माची स्थापना केली. 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला दिला. म्हणून 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं आहे. पण आपण 16व्या वर्षी लेकराला हातात देतो काय? याला काय म्हणतात? चपटी नाही, याला काय म्हणतात? हँडसेट, मोबाईल. 16व्या वर्षामध्ये त्याला काय, आपण 10वीला मुलगा गेला, कॉलेजला एकदा का गेला की त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये आपण मोबाईल देतो. ही आपली घोड चूक आहे. मोबाईल देणे ही घोड चूक आहे महाराज. मोबाईल दिला नाही पाहिजे. द्या ना त्याला, छोटासा दिला तर काय हरकत आहे.
म्हणून बाबा आपण जन्माला आलो पण सुसंस्कार हे घडले पाहिजेत. आपल्या मुलावरती संस्कार त्या ठिकाणी घडणं काळाची गरज आहे, अत्यंत गरज आहे. त्यालाही त्या ठिकाणी देव आवडला पाहिजे, संत आवडला पाहिजे, साधू आवडला पाहिजे. आपलं वय निघून गेलं, आता राहिलेली पिढीने त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. संस्कार फार महत्त्वाचे आहे. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंता नटे हरी कीर्तनाथ, नटे हरी कीर्तनाथ, नटे हरी कीर्तनाथ. ठरला भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनामध्ये त्या ठिकाणी भजन करायचं आहे. हरी कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला कथेमध्ये भजन होतं ना, त्या वेळेला नृत्य करायचं असतं, भगवंतासाठी नाचायचं असतं. आपण डीजे पुढं नाचतो. रंगी नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी, टाळी वाजवा, भजन करा. कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, दान दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, दान दीप लावू, दान दीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, कीर्तनामध्ये भगवंताचं गुणान वर्णन केलं पाहिजे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाच. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाच. हा राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. जगी तोची एक हरिरंगी नाचे. जो हरीच्या रंगणामध्ये, हरीच्या भजनामध्ये रंगला तरला भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात. जो रंगला ना, जो रंगला तो तरला. जो भजनामध्ये रंगला तोच तरला महाराज. आणि 2026 असं परखड सांगितलं आहे आद्यगुरु पीठाधीश्वर शंकराचार्यांनी. 2026 असं परखड सांगितलं आहे की बाबा सहज चालता बोलता मनुष्य त्या ठिकाणी मृत्यू लोकातून जातील. सहज चालता बोलता, बोलता बोलता माणसं निघून जातील आपल्यातले. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रभूवरती प्रेम करा, आजूबाजूंच्या लोकांवरती प्रेम करा. भगवंताने गोड मुख दिलं, त्या मुखातून मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. मन मोकळं ठेवा, रसाळ ठेवा. कारण देहाचा भरोसा नाही, पाण्याचा बुडबुडा आहे. एका सेकंदामध्ये त्याला जायला वेळ लागणार नाही. म्हणून देह जाईल जाईल त्याचं काळोबा खाईल. क्षणभंगूर हे जायन कळता. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. मंगोराई परमसा रासगिरे सताई रासगिरे सताई क्षण
भंगुर हे जाय न कळता क्षण भंगुर हे आहे न कळता क्षण भंगुर हे जाय न कळता भंगुर हे आहे न कळता जन भंगुर हे जाय न कळता रसगिरी सताय हाती रसगिरी सताय हाती रसगिरी सताय हाती रसगिरी सताय वा असं प्रमाणाप्रमाणे म्हटल्यावर आता रात्र काढायला हरकत नाही, जागरच करून जाऊ. केला असता महाराज, पण दिवसभर कथेमध्ये बसलेले आहे. दुपारची कथा मठ जळगाव या ठिकाणी कथा चालू आहे, संध्याकाळी हरिकीर्तन आहेत रोज. आणि भगवंताची कृपा आहे, साधू संतांचा आशीर्वाद आहे, म्हणून घराणाही चांगलं मिळालेलं आहे. भगवंताच्या आशीर्वादामुळे ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. मालकही सुंदर कीर्तन करतात, कथा करतात. आणि आज विशेष म्हणजे आमचे नारायण महाराज ठोंबरेही आलेले आहेत, जे पितापर्यंत त्या ठिकाणी पितावत प्रेम करतात, ज्यांची आमच्या कथेला सुंदर साथ आहे. आज तेही कीर्तनासाठी आवर्जून हजर आहेत. आमचे पती परमेश्वरही आहेत. आणि विशेष म्हणजे तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजावं असे असणारे आमचे देवाभाऊ पाटील, आमचे बंधू, त्या ठिकाणी सुंदर असं त्यांचं चॅनल आहे, हरिप्रिया नावाचं चॅनल आहे. त्या ठिकाणी आपल्याला सुंदर असं कीर्तन पुन्हा ऐकायला मिळणार आहे. म्हणून आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे, एरती माईक दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आलो आहोत ना, आपल्याला कोणतं तरी पिसं लागावं. आपण जन्माला आलो तर आपल्याला कोणतं तरी पिसं लागावं. ते पिसं लागण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, एक काम करू, सगळ्यांनी उंच हात करायचे आहेत वरती. करा करा करा. हा असं इकडले विठोबा रोकमायचं सुंदर असं त्या ठिकाणी भजन करायचं आहे. सगळ्यांनी उंच हात करायचे वरती. हां, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी उंच हात वरती करायचे आहेत आणि भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई ओ पार कुमाई विठोबा रखुमाई ओ पार कुमाई विठोबा रखुमाई ओ पार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हे सगळे त्या ठिकाणी स्वर गंधर्व आहेत सगळेजण. आणि एका ठिकाणी मी असंच प्रमाण दिलं, त्या गावाचं नाव नाही सांगत मी, प्रमाण दिलं, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. त्या बाबाला नव्हतं येत ऐकू, ते म्हणले माझी मामी तुझे. म्हणलं आता मामी कशाला कीर्तनात आणली हो. म्हणून जोपर्यंत कान चांगले आहेत, जोपर्यंत हात चांगले आहेत, जोपर्यंत पाय चांगले आहेत, तोपर्यंत तीर्थयात्रा करा आणि भगवंताचं पिसं त्या ठिकाणी लागू द्या. पिसं म्हणजे ब्लाऊज पिसं नाही माता माऊल्या हो. तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गीतेमध्ये भगवान सांगतात, बाबा पिसं लागलं पाहिजे, कारण तुझ्या भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, तुझ्या संयोगामध्ये वियोग हा चालूच राहणार आहे, तुझ्या सुखामध्ये दुःख हे चालूच राहणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुला पिसं लागावं. पण कशाचं पिसं लागावं? गोविंद गोविंद गाइयो रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइयो रे. गोविंद गोविंद गाइयो रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइयो रे. गोविंद गोविंद गाइयो रे, भजे गोपाल
गायो रे गोविंद गोविंद गायो रे गोपाल कृष्ण गायो. आता माता माऊल्या म्हणतील मागा गोविंद गोविंद गायो रे भजो राधे गोपाल कृष्ण गायो रे. गेली रेंज. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई टाळी काही वाजत नाही. इकडे इकडं. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई टाळी टाळी. सोपान काका मुक्ताबाई मागचे काही म्हणीत नाही. भजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा या मनाला पिसं लागावं. कोणतं पिसं? अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करिया पुलिया ऐसे अविनाश करिया पुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करिया पुलिया ऐसे अविनाश करिया पुलिया ऐसे. लाय मना पिसे गोविंदाचे लाय मना पिसे लाय मना पिसे गोविंदाचे हे रती बाई के दुखाची जनी हे रती बाई के दुखाची जनी लाय मना पिसे गोविंदाचे लाय मना पिसे गोविंदाचे लाय मना पिसे गोविंदाचे हे रती माई के दुखाची जनाची हे रती माई के दुखाची जनाची. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे अविनाश करी पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदा. क्या बात आहे. चाली चाली दोन चाली. अविनाश करी आपुली आईसेन लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला त्या ठिकाणी भगवंताचं पिसं लागावं. शास्त्र सांगतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे भगवंता हे देवा या मनाला अविनाश करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला गोविंदाचं पिसं लागलं पाहिजे आणि गोविंदाचं पिसं लागणं फार महत्वाचं. गोविंद 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 मनाला गलिया चंद मनाला गलिया चंद मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद मज गोविंद काया मज गोविंद काया. अविनाश करी आपुली आईसेन लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला भगवंताचं पिसं लागावं. कोणाला कशाचं पिसं लागतं कोणाला कशाचं लागतं. कोणाला दारू पिण्याचं पिसं लागतं कोणाला सिगरेट ओढण्याचं पिसं लागतं कोणाला गुटखा खाण्याचं पिसं लागतं. जे वारकरी सांप्रदायिक आहेत जे माळकरी आहेत जे टाळकरी आहेत त्यांना पिसं लागतं कोणतं
देवाचं पिसं लागतं महाराज. आणि त्या देवाचं पिसं लागतं त्यांना. पंढरीचे भूत मोठे त्या देवाचं पिसं लागतं. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं पिसं आम्हा वारकऱ्यांना त्या ठिकाणी लागतं. आणि एकदा का देवाचं पिसं लागलं की लोक म्हणतात वेडा झाला. काय म्हणतात लोक? आम्हाला काही लय चांगलं म्हणतात का? काय म्हणतात लोक? वेडे झाले, लावलाच बुका, घेतलाच टाळ, झाले वारकरी, निघाले दिंडीला. सोपं आहे का? परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा, अविनाश करी आपोली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला भगवंताचं पिसा आम्हाला लागलं पाहिजे. एक निष्ठतेचा भाव आमच्या मनामध्ये पाहिजे. म्हणून एक देव करा एरती माईक दुःखाची जनिती. त्या दुःखाच्या जनितीपासून बाजूला व्हा. आणि त्याच्यापासून बाजूला झालं मग देवाचं पिसं माणसाला लागतं. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला भगवंताचं पिसं त्या ठिकाणी लागलं पाहिजे. आणि पिसं लागण्यासाठी काय करावं म्हणले? भक्ती करावी, साधना करावी. साधनेशिवाय जोपर्यंत माणसाची साधना चालू आहे तोपर्यंत, साध्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पिसं लागलं पाहिजे. लोक म्हणतात एसटी मध्ये बसल्याच्या नंतर आम्हाला कुठं जायचंय? पंढरपूरला. लोक काय म्हणतात? आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे. एसटीत बसल्याच्या नंतर म्हणतात आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. आणि पंढरपूर आल्यानंतर म्हणतात पंढरपूर, तुम्ही तिथपर्यंत गेले का पंढरपूर आलं होतं? विचार करा, थोडासा विचार करा. पंढरपूरला आपल्याला जायचं आहे, पण पंढरपूरला जाण्यासाठी एसटी मध्ये बसावं लागतं, साधनेच्या संगतीमध्ये बसावं लागतं. आणि साधना साध्य प्राप्त झालं की मग साधना करायची गरज. शास्त्र सांगतं, सुभाषितकार सांगतात बाबा साधना करायची गरज नाही. मग काय करावं? फक्त सत्पात्र दानांच भवे धनाढ्यो, धनाढ्यो भावाच करोती पुण्यम. दुसरं काही करायची गरज नाही, फक्त साधना करायची. आणि साधना जर साध्य जर प्राप्त झालं, एकदा का पंढरपूर आलं की मध्ये देव भेटला. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला पिसे लागावं. झालेली सेवा, वेळ झालाय का करायचा 11 वाजेपर्यंत? झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करते. आपुला तो घरी जाताना अभंग घेऊन जायचा. दुसऱ्या दिवसच्या कीर्तनकारांनी विचारलं उद्याच्या की कोणता अभंग झाला? कोणता अभंग? आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. ह्या जीवाला सत्संगामध्ये सुख आहे. म्हणून अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. या मनाला भगवंताचं पिसं त्या ठिकाणी लागावं. मग पिसं कोणाला लागलं होतं? पिसं ध्रुवाला लागलं होतं, पिसं प्रल्हादाला लागलं होतं. सगळ्यांना माहिती आहे. माझ्या ध्रुव हा 5 वर्षाचा होता. 5 वर्षाच्या ध्रुवाला सुनीता सूरची आईने त्या ठिकाणी मांडीवरून ढकलून दिलं. उत्तानपाद राजाच्या मांडीवरती ध्रुव बसलेला होता. त्या ध्रुवाला ढकलून दिलं. आणि ज्या ध्रुवाला ढकलून दिलं, सावत्र आईमुळे ध्रुवाला ढकलण्यात आलं. तो ध्रुव मधुवनामध्ये गेला. मधुवनामध्ये जाऊन भगवान परमात्म्याची त्यांनी सेवा केली. 5 वर्षाचा ध्रुव आम्हाला शिकवतो की भगवंताची सेवा कशी करावी. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. म्हणून मनाला पिसं लागलं तर साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याने, भगवान नारायणाने ध्रुवाला मांडीवर घेतलं. अजून काय मोक्ष पाहिजे? ध्रुव आम्हाला शिकवतो. प्रल्हाद ज्या वेळेला राक्षसाच्या कुळामध्ये जन्माला आला, प्रल्हाद कयादू मातेच्या पोटी जन्माला आला, पण ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला नारायण नाम मुखातून बाहेर पडलं. राक्षसी कुळामध्ये जरी मनुष्य जन्माला आला आणि त्याचं कुळ जर पवित्र असलं, त्याचे कुळ जर पवित्र असलं, फक्त संगती चुकीची त्याला लागू नये. म्हणून देवा अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाची. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा एवढं जर जीवनामध्ये केलं मग मरताना एकच इच्छा शिल्लक राहते. तुका म्हणे का मरणेची सरे, 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 तुका म्हणे का मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे
येरती माई गे दुःखाची जनाती येरती माई गे दुःखाची जनाती उत्तमाची रुरे कीर्ती मागे उत्तमाची रुरे कीर्ती मागे येरती माई गे दुःखाची जनाती येरती माई गे दुःखाची जनाती नाही आदी अंती अवसान नाही